द्राक्षाच्या वेलीवर सप्तरंगी पक्षी रोषणावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या. अरे वा. जमल्या साऱ्या जणी सोमनाथरावांचं नाव घेते मी आई त्यांची राणी. अरे वा. शिर्डीचे साई अक्कलकोटचे स्वामी मधुकर रावांचं नाव घेते मी ओंकार पद्धतीच्या. अरे वा. बोला. अरे वा. हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्या ताईंना. तर मी वैशाली गोळेसर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मस्त अशी सुंदरशी सकाळ झालेली आहे. 2 ते 3 दिवसापासून आता उन्हाचा काही तडाखा कमीच लागतो आहे. ऊन थोडंसं कमी झालेलं आहे. बाहेरचा व्ह्यू बघू शकता, अतिशय सुंदर आणि मस्त. मळ्यातलं वातावरण म्हटलं तर खूप छान आणि एकदम सुंदर वाटतं, एकदम रम्य असं वातावरण. तर सकाळचा माझा टाईम असतो स्वयंपाकाचा, सगळ्यांचाच असतो. तर माझी थोडीशी धावपळ झालेली होती कारण मुलांना टिफिन द्यायचे होते आणि त्यानंतर आता 2-1 दिवसच राहिलेले आहेत. तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू असतं. तर बघू शकता माझा स्वयंपाक वगैरे रेडी होता. तर मुलांच्या टिफिनसाठी मी मस्तपैकी शिमला मिरची आणि पोळ्या करत होते. त्यानंतर आता माझी गडबड अशी झाली की 8 वाजून गेले, परंतु मुलांना म्हणजे दोघांना आवडली भाजी, पण विघ्नेशला आणि आनंदीला काही आवडली नाही भाजी. त्याच्यामुळे मला त्यांना अचानकपणे ही काकवी द्यावी लागली. अतिशय शरीराला उत्तम आणि गुणकारी अशी असते गुळाची काकवी. तर मोठ्या दाजींना भाडं होतं घोटीकडचं, त्यांनी आणलेलं त्या बॉटल छान असते आणि एकदम चविष्ट वगैरे गोड असते, मस्त एकदम मधासारखी. तर पोळी किंवा पुरणपोळी. चला आता सायंकाळ झालेली आहे, मस्तपैकी रेडी झालेलो आहोत आणि चाललेलो आहे चुलत जाऊबाईच्या घरी. तर ना प्रीतीने सुंदर असं डेकोरेशन केलेलं, तर छानशी रांगोळी काढलेली होती. तर आता ना श्रीनयचं मस्तपैकी ऑप्शन करायचं काम चालू होतं. बोरनान म्हटलं तर मुलं थोडीशी रडतातच. त्याला ना थोडासा ब्लॅक ड्रेस घालायचा होता, परंतु तो थोडासा छोटा झाला, त्याच्यामुळे हा कलरफुल ड्रेस घातला. काय हरकत नाही, पण खूप सुंदर दिसत होता. त्यानंतर अर्चनाने, मी आणि त्यानंतर ताईने देखील ओवाळून घेतलं आणि गल्लीतल्या भरपूर साऱ्या बायका होत्या, सीमाताईन त्यांनी देखील ओवाळलं. तर 5 ते 6 जणी औक्षण वगैरे करतात. तर भरपूर जणी होत्या, तेवढ्याने आम्ही सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं. मस्तपैकी बघत होता क्यूट असा स्त्रीने. सगळ्यांनी त्याचं औक्षण केल्याच्या नंतर आता जे काही चिरमुरे वगैरे बिस्किट चॉकलेट्स वगैरे आणलेले असतात ते त्याच्यावरतून टाकून त्याचे दीर्घ आयुष्य आणि त्यानंतर तो कधीही आजारी पडू नये अशा प्रकारची आपण देवाकडे प्रार्थना करतो, म्हणून आज बोरनान केलं जातं. तर त्यानंतर मी देखील औक्षण केलं छान प्रकारे. तर माझ्याकडे देखील खूप छान स्माईल देत होता, थोडा रडत होता, त्याच्यामुळे त्याच्या हातात बिस्किट दिलेलं होतं. तर छानसा असा स्त्रीने त्याचं मस्त असं बोरनान झाल्याच्या नंतर अजून 2 ते 3 ठिकाणी जायचं होतं. या मामी आहेत, मामीने देखील ओवाळलं. तर श्रीनयची आजी, त्यानंतर आता ह्या दुसऱ्या जणी होत्या, बाकी सगळ्यांनी ते ओवाळलेलं आहे. तर ही प्रीती म्हणजे श्रीनयची मम्मी, माझी लहानी जाऊबाई. तर बघू शकता तिने देखील छान प्रकारे मस्त छान आवरलेलं होतं, छानशी साडी वेअर केलेली होती. तर श्रीनयचं औक्षण वगैरे केल्याच्या नंतर आता श्रीनयची आजी ओवाळणार. तर ही माझी आत्या देखील लागते, श्रीनयची आजी. तिने देखील छान मस्त ओवाळलं. त्याच्यानंतर श्रीनय मस्तपैकी एकटक बघत होता. फक्त चिरमुरे ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस थोडासा रडला, बाकी खूप छान असा मस्त कार्यक्रम झाला. तर बोरनान झाल्याच्या नंतर प्रीतीने हळदी कुंकूसुद्धा दिलं, तिचं हळदी कुंकू देखील होतं. तर मावशीने म्हणजे माझी आत्या लागते, तर आत्याने सगळ्यांना काही फरसाण वगैरे आणलेलं होतं. तर फरसाण वगैरे दिलं. त्यानंतर सगळ्यांना भरपूर टाईम झालेला होता, कारण बोरनान म्हटलं तर भरपूर सारा टाईम जातो. तर तोपर्यंत आता सगळं काही आवरून झाल्याच्या नंतर हळदी कुंकू मी देखील घेतलं. छानसं मस्तपैकी सगळ्यांनी उखाणे घेतले. तुम्हाला सगळ्यांचे उखाणे मी ऐकवते. जमल्या साऱ्या जणी सोमनाथरावांचं नाव घेते मी आई त्यांची राणी. अरे वा.
साई अक्कलकोटचे स्वामी मधुकर रावांचं नाव घेते. मी ओंकार प्रगती शाळा. अरे वा, बोला. गणपतीचे वाहन मंदिर, शंकराचे वाहन मंदिर, विठ्ठलरावांच्या आयुष्यात मी सदा आनंदी. अरे वा, मी कलकत्त्याची कालिका किरण राव. अरे वा. द्राक्षाच्या वेलीवर सप्तरंगी पक्षी रोषणावांचं नाव घेते. हळदी कुंकवाच्या दिवशी. अरे वा. आता बोरनान मस्तपैकी छानशा हळदी कुंकवाचे उखाणे छानपैकी झाले. आता आली होती मी लहान सासूबाईंच्या घरी, आमच्या गावातल्या दीपाली आत्यांकडे आलेली होती. त्यांचं देखील सगळं काय आवडलेलं होतं. डेकोरेशन किती सुंदर आणि खूप छान केलं होतं. त्यांच्या बहिणीने केलं होतं. खूप सुंदर असं होतं. त्या वैभव लक्ष्मीचं व्रत वगैरे करतात, ते पूजा देखील मांडलेली होती. मस्त अशी पूजा, छान असं सुंदर वाटत होतं. त्याने देखील काचेच्या बरण्या छानशा वाहनासाठी आणलेल्या होत्या, मस्त असे युजफुल. त्यानंतर आम्ही तिथे देखील हळदी कुंकू घेतलं आणि त्यानंतर हळदी कुंकू घेतल्याच्या नंतर जाणार होतो दुसऱ्या सासूबाईंच्या घरी. म्हणजे आम्ही 2 सासूबाईंच्या घरी आणि एका जावबाईच्या घरी असं मळ्यातून गावात आलेलो होतो हळदी कुंकवासाठी. नेहमीच दरवर्षी येत असतो आणि आम्ही गावातून जरी मळ्यात गेलेलो असलो पण कोणी अजून विसरलेलं नाही. प्रत्येक ठिकाणी बोलवतात, प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो. तर चला, इथला हळदी कुंकू झाल्याच्या नंतर आता जायचं आहे तिसऱ्या ठिकाणी. नाही म्हटलं, दरवाजा लावूनच घातला डायरेक्ट, म्हणून म्हटलं. तर हे आमच्या शोकात्यांचं घर, आमच्या सासूबाई. तर फुई सासूबाई आहेत त्यांच्याकडे देखील आलेलो होतो. ताई, मी आणि दीपाली आत्या देखील आमच्यासोबत आलेल्या होत्या, लहान सासूबाई. तर तिथे देखील मस्तपैकी छानसे असे वाण घेतले. आम्हाला तिथे ना साबण ठेवतात त्याचे बॉक्स भेटलेले होते. तर तिघींनी मस्तपैकी तिथे हळदी कुंकू वगैरे घेतलं. पाया काय त्यांनी पडून दिलं नाही, कारण त्या बोलल्या आजच्या दिवशी वाण घ्यायला येतात, पाया काही पडू नका. तर मस्तपैकी सगळ्यांची चेष्टा मस्करीमध्ये चालू. अशा प्रकारे तिथे वाण घेतले आणि चहा काही घेतला नाही म्हणून त्यांनी आम्हाला गोळ्या दिल्या. तर चला, मस्तपैकी असे छान आज एकदम दिवस एकदम छान गेला. सगळ्या ठिकाणी आलो, मस्तपैकी गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आता चौथ्या ठिकाणी जायचं होतं. तो देखील व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते. माझ्याकडं हाय कर, हाय नाही काय देऊ राहिल्या का हो, काय वाटी ते लेमन गोळी चहा करते म्हणे लेमन गोळी. नका, आता घरी जाऊन जेवण करायचे. द्या तुमची गोळी, द्या आम्हाला. चला अबा, सासूबाईने गोळी दिली, लेमन गोळी. तर आता मळ्यात आलेलो होतो. मळ्यातलं आमचं सगळं शेवटचं घर नाठे म्हणून आहे, त्यांच्या इथे आलेलो होतो. तर त्या ताई देखील आम्हाला दरवर्षी वगैरे बोलवतात. त्याही आमच्याकडे येत असतात. त्यांचं घराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे त्यांनी ठेवलेलं आहे. त्यांच्या घरातही खूप सुंदर असे फोटो होते शिवाजी महाराजांचे. तर चला, आता ना तिथे देखील हळदी कुंकू वगैरे घेतलं. तर त्या मोठ्या ताईंना थोडं बरं नव्हतं, त्याच्यामुळे लहान ताईंनी आम्हाला हळदी कुंकू वगैरे दिलं. तर छानसे असे त्यांनी चहाचे ग्लास वगैरे आणलेले होते. तर आत्यांत्या, राजू आत्यांत्या देखील होत्या, त्यांचे देखील आम्ही आशीर्वाद वगैरे घेतले. त्यानंतर आता घरी जाऊन स्वयंपाकही बनवायचा होता. 7:30 वाजलेले होते. आज भरपूर सारा टाईम झालेला होता. तर चला, मस्तपैकी आज छानसा असा सुवासिनीचा कार्यक्रम हळदी कुंकवाचा छान झाला. सगळीकडे जाऊन एकदम मस्त फ्रेश वाटलं. त्यानंतर पटकन अशी मेथीची भाजी केली, पोळ्या केल्या, सगळं काही स्वयंपाक वगैरे करून घेतला. आणि मिस्टरांना देखील जायचं होतं तुळजापूरला, भाडं होतं, त्याच्यामुळे त्यांची देखील तयारी करून दिली. आणि ते आता जाणार होते बाहेर 3 ते 4 दिवस, 26 जानेवारीपर्यंत. तर चला, आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. तोपर्यंत सगळ्या ताईंना, चिमुकल्यांना, दादांना, सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड नाईट. आणि आता दाखवलं आहे मस्तपैकी देवघरामध्ये बाप्पांना नैवेद्य. तर चला, मस्तपैकी आता छानसा असा दिवस गेलेला, छानसा असा एक मस्त दिवस गेला. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय, गुड नाईट.